प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आलेली आहे. माझं नाव सुशीला सोनकांबळे आणि मी पुन्हा एकदा माझा नवीन टॉपिक घेऊन मी आपल्यासमोर आलेले आहे आणि परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वराने आज नाही का आम्हाला जिवंत असं ठेवलं, नवीन दिवस दाखवला आणि परमेश्वराला धन्यवाद देते की पुन्हा एकदा त्याच्या वचनासाठी त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे, सज्ज केलेलं आहे. म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. या आपण वचनाला सुरुवात करूया, कारण की मी प्रार्थना केलेली आहे आणि आपण पहिल्यांदा एक मी वचन वाचून दाखवते, कारण की हे वचन वाचणं खूप गरजेचं आहे. वचन आहे आपण तिमोथेला दुसरे पत्र, दुसरे तिमोथी दुसरा अध्याय आणि 15 वचन. तर काय हे, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसल्याला, देवाच्या पसंतीस उतरलेला, कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा वाचले मी. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरणारा है ना, देवाच्या पसंतीस उतरलेला, कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. म्हणजे परमेश्वराचं वचन नीट व्यवस्थित जे आहे ते, काही त्याच्यात भर घालायचे नाही आणि काही त्याच्यात काढायचं नाही. म्हणजे काही त्याच्यामध्ये अजून दुसरं काही नाही का, हे ते सर्व घ्यायचं नाही. तर परमेश्वराचं वचन जे आहे ते, कारण की या ठिकाणी पौलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला, काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर, होईल तितके कर. आणि प्रियांनो, आम्हाला तेच करायचं आहे की परमेश्वराचं वचन नीट रीतीने सांगायचं आहे. जे आहे तेच आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्यांना सांगायचं आहे, लोकांसमोर न्यायचं आहे आणि परमेश्वराची काय करायची, सुवार्ता प्रचार करायचा आहे. प्रेज लॉर्ड. तरी आपण आपल्या वचनाला सुरुवात करूया. आपण असं पाहणार आहोत की येशूचे चरित्र पाहू आपण, है ना, कारण की येशूचे चरित्र कसे होते, है ना. तर आपण कारण की एक मनुष्य बाहेरून आत येतो, त्याचे चरित्र सर्वात जास्त बिघडलेले असतं, है ना. एक मनुष्य बाहेरून म्हणजे संसारामधून ज्यावेळेस एक मनुष्य आतमध्ये येतो, म्हणजे बाहेरून जेव्हा बाहेर म्हणजे काय, संसारिक म्हणजे बाहेरचे सर्व काही, जेव्हा आतमध्ये येतो, आतमध्ये म्हणजे काय, तर परमेश्वरामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये म्हणजे आत. प्रेज लॉर्ड. तर बाहेरून ज्यावेळेस आतमध्ये येतो तर सर्वात जास्त कसा असतो, तो बिघडलेला असतो. प्रेज लॉर्ड. बिघडलेला असतो. आदामाच्या बीजापासून, सैतानाच्या स्वभावापासून, संसाराची बाते, है ना, सांसारिक बाते, शारीरिक स्वभावाचे शारीरिक स्वभाव. आणि आपण वचन वाचूया. पहिले करिंथ तिसरा अध्याय 3रं वचन. पहिले करिंथ तिसरा अध्याय 3रं वचन. उभं नको बरं, हे असं पडून जाऊन सगळं खाली. 3रा अध्याय 3रं वचन. कारण तुम्ही अजून दैहिक आहात, कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहे, यावरून तुम्ही दैविक आहात. प्रेज लॉर्ड.
आपण वचन वाचूया. पहिले करिंती 3रा अध्याय है ना, पहिले करिंती 3रा अध्याय आणि 3 वचन काय आहे. कारण तुम्ही अजून दैहिक आहात, कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहेत, यावरून तुम्ही दैहिक आहात आणि माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही. माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे माणसाच्या रीतीप्रमाणे कसे वागता की नाही, म्हणजे बाहेरून ज्यावेळेस आतमध्ये येतो मनुष्य त्यावेळेस कसा असतो, बिघडलेला आहे ना. आपण आता काय पाहिलं, ज्यावेळेस बाहेरून मनुष्य येतो त्यावेळेस कसा असतो, पूर्णपणे बिघडलेला असतो. म्हणजे म्हणजे या ठिकाणी आपण 3रा अध्याय आणि 3रं वचन जे वाचलं पहिलं करिंथीचं, तर त्याच्यामध्ये तेच आहे नाही का, की आपण पुन्हा एकदा वाचून दाखवते मी तुम्हाला. कारण तुम्ही अजून दैहिक आहात है ना, कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहेत, यावरून तुम्ही दैहिक आहात आणि माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही. तर आपण पाहतो की चरित्र, या ठिकाणी आपण पाहत आहोत चरित्रावर आपण बात करत आहोत. येशू ख्रिस्ताचं चरित्र कसं आहे आणि आम्हाला आमचं पण चरित्र कसं बनवायचं, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. तर हे आपण आणखीन एक वचन वाचूया. गलतीकारसपत्र याचा 4था अध्याय आणि 19 वचन. गलती 4 अध्याय 19 वचन. माझ्या लोकांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुमच्यासाठी मला पुनःपसरू वेदना आहे. काय आहे? गलती 4:19. गलतीकारसपत्र 4था अध्याय आणि 19 वचन वाचायचं आपल्याला. तर 19. माझ्या लोकांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधरीपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूत वेदना आहेत. म्हणजे माझं दुसरं बायबल जर पाहिलं तर त्याच्यामध्ये नाही का, मी तुम्हासाठी काय करतोय. एक हिंदी बायबल काढ बघ, त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे. हिंदी बायबलमध्ये इतकं सुंदर आहे की कोणची पीडा काढ लवकर. आपण हे वचन, एवढंच वचन आपण काय करूया, हिंदी बायबलमधून वाचू. म्हणजे हिंदी बायबलमध्ये इतकं सुंदर आपल्याला पाहायला भेटतं की तुम्हारे लिए मैं जच्चा सी पीड़ा सहता हूँ, है ना. काढते 4 अध्याय. गलती करंतीच्या नंतर, दुसरं करिंथीच्या नंतर गलतीकारसपत्र, दुसरे करिंथ त्याच्यानंतर गलतीकारसपत्र काढलं. याच्यामध्ये जरा थोडंसं ट्रान्सलेशन वेगळं आहे, कारण की पंडित रामाबाई आहे आणि हे आपलं साधं बायबल आहे आणि आणखीन एक बायबल आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं फाटलेलं आहे, त्याच्यामुळं वाचता नाही येत आहे. दुसरे करिंथी त्याच्यानंतर गलती. गलती 4 अध्याय 19 वचन. दाखवा मी वाचते. हिंदी वाचायला येतं ना. वाचा 19 वचन. हे मेरे बालकों, जब तक तुम में मसीह का रूप न बन जाए, तब तक मैं तुम्हारे लिए फिर जच्चा सी पीड़ाएं सहता हूँ. जच्चा सी पीड़ाएं क्या सहता हूँ. म्हणजे आम्ही जसं नाही का, एक बाळ
पोटामध्ये असतं, एक बाळ आपल्या आईच्या उदरामध्ये असतं आणि तिला ज्यावेळेस डिलिव्हरी होताना जो त्रास होतो, तसं ह्या ठिकाणी पाऊल सांगतो की मला तसा त्रास होतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ख्रिस्त, आपण वाचूया ते वचन, माझ्या मुलांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधरी होईपर्यंत, है ना, रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूत वेदना आहेत. प्रसूत वेदना आहेत म्हणजे जसं एक बाई बाळंतीण होती, तिला जशा पीडा होतात, तसं पाऊल या ठिकाणी सांगतो की तशा पीडा जोपर्यंत ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूत वेदना आहेत. आणि मी आता तुमच्याजवळ असायला व माझा स्वर पालटायला इच्छितो, कारण तुमच्याविषयी मी संशयात पडलो आहे, ना, संशयात पडलो आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पाऊल देखील या ठिकाणी काय करत आहे, आपल्याला आपलं चरित्र सुधारण्यासाठी काय करत आहे आपल्याला, तो म्हणतो की माझी तशी पीडा, म्हणजे मला जसं प्रसूत वेदना होत आहेत, तर आम्हाला कसं राहायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस आमचं चरित्र ख्रिस्तासारखं करायचं आहे, नाही का, ख्रिस्ताची कशी आहे. म्हणजे आपण पुढं वाचूया आपण वचन वाचूया. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो कसं शिकतोय आपण चरित्र, ते कसं शिकायचं आहे, तर येशूचे जीवनापासून कसं शिकायचं, येशूच्या जीवनापासून शिकू शकतो, परमेश्वराच्या वचनापासून आपण शिकू शकतो, आणि बायबलचे सेवक यापासून आपण काय करू शकतो, शिकू शकतो. प्रेज द लॉर्ड. येशूचे जीवनापासून, परमेश्वराच्या वचनापासून आणि बायबलच्या सेवकापासून, पवित्र आत्म्यापासून. प्रेज द लॉर्ड. ह्या आपण 4 गोष्टी आहेत, 1 2 3 4, ह्या 4 गोष्टीपासून आपण काय करतो, शिकू शकतो, आहे ना. आणखीन आहेत 4 गोष्टी. काय आहे ते, नम्रता, अधीनता, संयम आणि दया. प्रेज द लॉर्ड. ह्या 4 गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण वचन वाचूया. प्रेज द लॉर्ड. आपण या ठिकाणी वाचूया. तीताला पत्र 2 अध्याय आणि 5 वचन. येशूच्या जीवापासून तीताला पत्र 5 वचन. तर मनाच्या कुशाचरणी घर सांभाळणाऱ्या सद्गुणी आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहतात असे असावे, याकरिता की देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. आता माझ्याकडे एकदा ते, म्हणजे मी पण एकदा वाचते, है ना. 2 अध्याय आणि 5 वचन. आपण तीताला पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 5 वचन वाचत आहोत आपण. तर स्थिर मनाच्या शुद्ध चरणी घर सांभाळणाऱ्या सद्गुणी आपापल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. आपापल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, याकरिता की देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. याकरिता की देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. प्रियांनो, आम्हाला देवाच्या वचनाची निंदा होऊ नये म्हणून मी पहिल्यांदा जे वचन वाचून दाखवलं तुम्हाला, काय दाखवलं वचन वाचून मी तुम्हाला पहिले, 2 तिमोथी 2 अध्याय आणि 15 वचन. तर असं वचन वाचून दाखवलं, नाही का, की
तू सत्याचे वचन नीट सांगणारा व लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. आम्हाला काय करायचं आहे? परमेश्वराचं आहे ना, ह्या ठिकाणी पण आपण वाचतोय की परमेश्वराची काय होऊ नये, वचनाची निंदा होऊ नये. परमेश्वराच्या वचनाची निंदा होऊ नये म्हणून आम्हाला काय करायचं आहे? परमेश्वराच्या तसं अधीन राहायचं आहे. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा वाचते मी. स्थिर मनाच्या शुद्ध चरणी घर सांभाळणाऱ्या सद्गुणी आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या अशा असाव्या, याकरिता की देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. देवाच्या वचनाची निंदा होऊ नये. प्रियानो, देवाच्या वचनाची निंदा होऊ नये आणि देवाची वचनाची निंदा करावी नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वराला भिवून वागायचं आहे. परमेश्वराला कसं मग ते दुसरा वचन काढून ठेव. मग त्याचं दुसरं वचन काढून ठेव. हां, तर आम्हाला कसं राहायचं आहे? आम्हाला देखील त्या येशू ख्रिस्तापासून आम्हाला देखील तसं शिकायचं आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं नाही का, प्रभू येशू ख्रिस्त कसा राहिला, प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र कसं होतं, तसं आम्हाला काय करायचं आहे? त्याचं आम्हाला गुण घ्यायचे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे काय घ्यायचे आहेत? आम्हाला स्वभाव घ्यायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त एवढा दिवस या ठिकाणी राहिला नाही का, त्यांनी जे काही आपल्यासाठी केलं, तर त्यांनी काय केलं? सगळ्यांसाठी आपला स्वतःचा प्राण दिला आणि तो चांगला राहिला. गरीब म्हणू नाही शकत, कारण की प्रभू येशू ख्रिस्त तो दया करणारा आहे. प्रेज लॉर्ड. हां, आपण वचन वाचूया. मत्तयाचा 2 अध्याय आणि 2 वचन. काढलंस? मत्तयाचा 2 अध्याय आणि 2 वचन काय पडलं? हां, यहुद्याचा राजा जो जन्मला आहे. तर यहुदी लोक नाही का, आपण आणि एक मिनटं, हां, आपण हे काढून तिकडे यहुदी लोक काय करत होते आपण ते दाखवायचं ना. कुठे? एक मिनटं. येशूच्या जीवनापासून सगळ्यात आधी आपल्याला आणि यहुदी काय करत आहे? येशू कोण होता आणि यहुदी कोणाची वाट पाहत होते? येशू कोण होता आणि यहुदी कोणाची वाट पाहत होते? तर आपण वाचूया मत्तयाचा 2 अध्याय आणि 2 वचन. प्रेज लॉर्ड. तर यहुद्याचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशा त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करायला आलो आहे. प्रेज लॉर्ड. यहुद्यांचा राजा कोण होता? तर यहुद्यांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त होता. आपण या ठिकाणी पाहतो की यहुद्यांचा राजा, यहुदी कोणाची वाट बघत होते? तर प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघत होते. प्रेज लॉर्ड. यहुदी कोणाची वाट बघत होते? तर प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. प्रेज लॉर्ड. आणि आपण पाहूया, पण येशूची बात पूर्ण उलटी आहे ना. आपण या ठिकाणी काय पाहतो की यहुदी लोक कोणाची वाट बघत होते? यहुद्यांचा राजा कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त होता. पण येशू ख्रिस्त राजा आहे की नाही, पण राजासारखा राहिला का प्रभू येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त जो राजा म्हटलेला आहे ना, म्हणजे येणार आहे, यहुद्यांचा राजा येणार आहे. आपण बायबलमध्ये पण वाचतो तो राजा येणार आहे. पण येशूची कसं आहे? पूर्ण उलट आहे. येशूचं बात कशी सगळी उलटी आहे. म्हणजे जो राजा बनून तर आला. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जन्मास आला. आपण पाहतो की त्याच्या बाऱ्यामध्ये सर्व काही उलटं होतं. काय होतं? आपण वाचूया. राजासारखं काही त्याच्यात नव्हतं. तर आपण वाचू योहान 13 अध्याय आणि 5 वचन आहे ना. तर
येशूने शिष्यांचे काय केले? पाय धुतले. प्रेज लॉर्ड. येशूने शिष्यांचे काय केले? पाय धुतले. आणि येशू ख्रिस्त कोण होता? राजा. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त कोण होता? यहुद्यांचा राजा. योहान काढलं ना हे काय येऊन काढलं येऊन ह्याचा 13 आणि 5 येऊन 13 आणि 5 काय त्या ठिकाणी आपण पाहूया. परंतु मी थोडंसं घेते. 13 आणि 5 काढलं. मग तो गंगाळा पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. तर या ठिकाणी आपण पाहतो येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा राजा आहे आणि राजा काय करत आहे? तर शिष्यांचे पाय धुवत आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र बनला की त्यांनी काय केले? आपले शिष्यांचे पाय धुतले. प्रेज लॉर्ड. तो इतका नम्र बनला, इतका चांगला होता. म्हणजे त्याचं चरित्र पाहू शकतो आपण, येशू ख्रिस्ताचं चरित्र पाहू शकतो आपण. तो राजा आहे. तो राजा आहे. स्वर्गातून तो राजा बनून आला. तो ह्या पृथ्वीवर देखील तो राजाच आहे. पण त्या राजाने काय केलं? इतका नम्र बनला की त्यांनी शिष्यांचे पाय धुतले. प्रेज लॉर्ड. शिष्यांचे पाय धुतले. आपण वाचूया पुन्हा ते. तेच ना योहान 13:5. एक मिनिट हां, आपण पुन्हा वाचू. मग तो गंगाळ्यात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने तो पुसू लागला. प्रेज लॉर्ड. गंगाळ्यात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने तो पुसू लागला. म्हणजे पाय त्यांनी धुतले पण आणि पुसले पण. म्हणजे इतका नम्र प्रभू येशू ख्रिस्त बनला. आणि हे काढून ठेवता मग ते तर प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण काय पाहत आहोत? चरित्र पाहत आहोत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त एवढा नम्र, एवढा चांगला आणि इतका नाही का एकदम असा राहिला त्याचा स्वभाव की एकदम नम्र, एकदम जसं नाही का लहान लेकरासारखा राहिला. तर प्रभू येशू ख्रिस्त, कारण की या ठिकाणी काय आला होता? प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकांचे पाप घेण्यासाठी आला होता. त्याला जगाचा कळवळा आला नाही का? परमेश्वराला पूर्ण जगाचा काय आला? कळवळा आला. प्रभू येशू ख्रिस्ताला काय आला? कळवळा आला. म्हणून पिता परमेश्वरांनी काय केलं होतं? या जगामध्ये येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पाठवलं. कारण की पूर्ण मानवजाती काय झाली होती? शापामध्ये, पापामध्ये मरायला लागली होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आला आणि त्यांनी काय केले? आपले पाप, आमचे पाप त्यांनी स्वतःवर घेतले. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र राहिला की त्यांनी तो राजा असता तरी पण त्यांनी काय केलं? आपल्या शिष्यांचे पाय धुतले पण आणि पुसले पण. इतका नम्र राहिला तो. म्हणजे त्याचं चरित्रावरून आपण बघू शकतो की आम्हाला कसं जीवन जगायचं आहे, आमचं चरित्र कसं पाहिजे, आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे, की आम्ही तितकं पवित्र जगलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्तानी पवित्र राहून नम्र राहिला. तो किती चांगला राहिला, त्याच्या चरित्रावरून आम्हाला शिकायला मिळतं. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्तयाचं 9 अध्याय 9 वचन. प्रेज लॉर्ड. मत्तयाचा 9 अध्याय आणि 9 वचन वाचायचं आपल्याला. प्रेज लॉर्ड. मग येशूने तेथून पुढे जाताना मत्तय नावाच्या माणसाला जकातेच्या नाक्यावर बसलेले पाहिले आणि त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे. तेव्हा तो उठून त्याच्या मागे चालला. प्रेज लॉर्ड.
मत्तय हा नावाचा मनुष्य नाही काय वाटेवर बसलेला दिसला आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटला चल माझ्या मागे, आणि तो त्याच्या मागे गेला आहे ना. मत्तय पण कोण होता? प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनला ना तो पण. आणि येशू ख्रिस्तांनी सांगितलं, म्हणजे इतकं प्रभू येशू ख्रिस्ताचं नाही का नम्रता, नम्र होता प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याला म्हटला तो है ना, ज्याच्याकडं त्यांनी पाहिलं आणि त्याला जो म्हटला आणि तो त्याच्या पाठीमागे निघाला. प्रेज लॉर्ड. असं करता करता नाही का प्रभू येशू ख्रिस्ताचे किती शिष्य झाले? 12 झाले, पण 12तून फक्त 11च राहिले. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. असं प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र आपण पाहत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरित्राला पाहून आम्हाला आमचं चरित्र पण बघायचं आहे आणि बदलायचं आहे प्रियानो. कारण की आम्हाला देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर एक दिवशी आम्हाला काय करायचं? उभं राहायचं आहे. प्रेज लॉर्ड. आपण लूकेचा 19 अध्याय दुसरं वचन काढून ठेव आणि मग आपल्याला लूक 19 काढले. आपण आणखीन एक वचन वाचूया. तर तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक माणूस होता, तर तो तर जकाताचा प्रमुख होता आणि तो धनवान होता है ना. ह्या ठिकाणी आपण पाहतो तो कोण होता? जकातदाराचा प्रमुख होता आणि तो धनवान होता. आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, परंतु दाटीमुळे त्याचे काही झालं नाही. म्हणजे आपल्याला बघायचे काय? फक्त एकच वचन पाहिजे आपल्याला. आणि तो एरिहोत येऊन त्यामधून जात होता, तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक माणूस होता, तो तर जकातदाराचा प्रमुख होता. जकातदाराचा कोण होता? प्रमुख होता. आणि तो धनवान होता. आणि तो धनवान होता. तरी पण प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याला बोलवले आणि त्याचे तारण झाले. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्याच्याकडे पाहिले प्रियांनो, त्याचं तारण झालं. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं तसं नम्रता होता, तसं पवित्रता होती, तसं त्याचं चरित्र होतं. प्रेज लॉर्ड. तसं त्याचं चरित्र होतं. आपण आणखीन एक वचन वाचूया. याचंच लूका याचा 15 अध्याय 1 ते 2 वचन वाचायचं. 15 1 आणि 2 वचन वाचू आपण. येशूने आपल्या चरित्राने त्याचे जीवन दाखवले है ना. येशूने काय केले? आपल्या चरित्राने त्याचे जीवन काय केले? त्याच्या चरित्राने, येशू ख्रिस्ताने त्याच्या चरित्राने आम्हाला काय केले? त्याचं जीवन दाखवून दिले. प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्राने आम्हाला आमचं जीवन काय केलं? दाखवून दिलं. आणि आपण काय करतो? त्याचे जीवनाकडे बघून आम्हाला स्वतःला आपण वाचूया. लूक याचा 15 अध्याय 1 आणि 2 वचन. 1 आणि 2 वचन. प्रेज लॉर्ड. आणि सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते. आणि परुषी व शास्त्री ही कुरकुर करीत होते. ते म्हणत होते, हा पाप्यांचा अंगीकार करतो व त्यांच्याबरोबर जेवतो. पाप्यांचा अंगीकार करतो व तो त्यांच्याबरोबर जेवतो. व पाप्या लोकांसाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला होता प्रियांनो. प्रेज लॉर्ड. पापी लोकांसाठीच येशू ख्रिस्त काय केलं होतं? ह्या जगामध्ये आला. आणि पापी लोकांच्या मध्ये पण लोक, शास्त्री आणि परुषे काय करत होते? कुरकुर करीत होते. शास्त्री आणि परुषांना म्हणजे त्यांच्यातूनच आला होता. प्रभू येशू ख्रिस्त कोणातून आला? यहुद्यातूनच आला ना. कोण वाट बघत होतं प्रभू येशू ख्रिस्ताची है ना? त्यांचा राजा, यहुद्यांचा राजा आहे. कोण वाट पाहत होतं? येशू ख्रिस्ताची वाट कोण पाहत होतं? की यहुद्यांचा राजा येणार आहे. आणि यहुदी आणि या ठिकाणी आपण पाहतो परुषे आणि शास्त्री ही काय करत होते? कुरकुर करीत होते. काय कुरकुर करीत होते? की ते म्हणत होते, हा पाप्यांचा अंगीकार करतो व त्यांच्याबरोबर जेवतो. पण पापी लोकांसाठीच तर प्रभू येशू ख्रिस्त आला होता. पापी लोकांना तारवायसाठीच तर प्रभू येशू ख्रिस्त आला होता. म्हणजे त्याच्या चरित्राकडे पाहून काय करायचं? आम्हाला आमचं चरित्र बदलायचं आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला आमचं चरित्र काय करायचं आहे? बदलायचं आहे. प्रेज लॉर्ड. तसंच आता आपण आणखीन एक वचन वाचूया.
पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय, पहिले पेत्र आणि दुसरा अध्याय आपण बघतो की येशू ख्रिस्ताने काय केले, त्याचे चरित्राने दाखवून दिले नाही का, त्याचे जीवन दाखवले आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, त्याच्या चरित्राने स्वतःचं जीवन काय केलं, दाखवून दिलं. आणि जर पहिले पेत्र दुसरा अध्याय आणि 21 आणि 21, 22, 23 3 वचन वाचायचं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, त्याच्या चरित्राने त्याचं जीवन दाखवून दिलं. तर मग आम्हाला देखील काय करायचं आहे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनापासून चरित्रापासून बघून आम्हाला आमचं देखील चरित्र काय करायचं आहे, बदलायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं आम्हाला व्हायचं आहे. प्रेज लॉर्ड. काढले का? पहिले पेत्र दुसरा अध्याय 21 आणि पहिले पेत्र दुसरा अध्याय 21. प्रेज लॉर्ड. पण पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि 21 ते 23 वचनापर्यंत वाचायचं आहे आपल्याला. तर कारण याकरिताच तुम्ही बोलवलेले आहात, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोसले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट सापडले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय ठरवणाऱ्याकडे आपणाला सोपून दिले. यथार्थ न्याय ठरवण्याकडे आपणाला काय केलं, त्यांनी सोपून दिलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी, मी पुन्हा वाचून दाखवते पाहिजे तर. कारण याकरिताच तुम्ही बोलवलेले आहात. समजलं? याकरिताच तुम्ही बोलवलेले आहात. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोसिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट सापडले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. प्रियानो, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. आज जर आम्ही कोणाकडून बघतोय, जर आमची निंदा होत आहे, तर आम्ही काय करणार, उलट निंदा करणार ना. जर कोणी जर आम्हाला शिव्या दिल्या तर आम्ही नक्कीच त्यांना शिव्या देतो, नाही का. पण ख्रिस्ताने तसं केलं नाही. ख्रिस्तानी चरित्र कसं दाखवलं, त्यांनी त्याचं स्वतःचं चरित्र कसं दाखवलं, तर त्याच्या जीवनाकडे बघून आम्हाला देखील काय करायचं आहे, आमचं जीवन बदलायचं आहे. कारण की जोपर्यंत आम्ही आमचं जीवन बदलत नाही प्रियांनो, तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताचे लेकरं, ख्रिस्ताचे लोक, स्वतःची प्रजा कसं म्हणू शकतो. प्रेज लॉर्ड. तर आम्हाला देखील त्या ख्रिस्तासारखं बनायचं. त्यांनी काय केलं, दुःख शोषित असता त्याने धमकविले नाही, तर यथार्थ न्याय ठरवणाऱ्याकडे आपणाला काय केलं, सोपून दिले. न्याय ठरवणाऱ्याकडे आपणा स्वतःला काय केलं, त्यांनी सोपून दिले. आणि प्रियानो, त्यांनी एक शब्द देखील बोलला नाही आहे ना. बायबल सांगतं एक शब्द देखील त्याने बोलला नाही. त्यांनी काय केलं, जो न्याय ठरवतो, जसा न्याय ठरवला, जे काही आहे ना, जसं बोलले तसं त्यांनी स्वतः गप्प राहिला आहे ना. एखादा आपण बायबल वाचतो तर त्याच्यामध्ये काय बघतो आपण, की मेंढराचे जसं कातरणाऱ्या पुढे जसा गप्प राहतो, तसा प्रभू येशू ख्रिस्त काय केला, गप्प राहिला त्या ठिकाणी. आणि न्याय करणाऱ्या पुढे काय केलं, त्यांनी स्वतःला सोपून दिलं. आपण आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला, मत्ती याचा 5 अध्याय. आपण हे शेवट घेऊया. बाकी मी नंतर पाहिजे तर मी पुन्हा एकदा दुसरा काढेन व्हिडिओ. पण मी थोडंसं समाप्त घेणार आहे आता, कारण की जास्त वाढवणार नाही आहे. हा 5 अध्याय आणि 1 ते 16 कारण की हा कसा आहे, काय म्हणतात त्याला, डोंगरावरचा संदेश, येशू ख्रिस्ताचा डोंगरावरचा संदेश. तर 5 अध्याय 1 आणि 16 आपण वाचायचं दाखवतो. 5 अध्याय मत्ती
मत्तयाचा 5 अध्याय आणि 1 ते 16 पर्यंत वाचायचं. प्रेज लॉर्ड. तेव्हा तो लोकसमुदायास पाहून तो डोंगरावर गेला आणि तो बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने आपले तोंड उघडून त्यांना शिकवले. है ना. त्यांनी काय केले? आपले तोंड उघडून त्यांना शिकवले. कुठे गेला? प्रभू येशू ख्रिस्त कुठे गेला? डोंगरावर गेला. है ना. एवढा समुदाय पाहिला, इतका मोठा समुदाय पाहिला आणि त्या समुदायाला बघून काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तानी एक उंच डोंगरावर गेला, उंच ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी काय केलं? तोंड उघडून. या ठिकाणी काय सांगितलं? तोंड उघडून. तर तोंड उघडणं खूप गरजेचं आहे. आम्हाला देखील तोंड उघडायचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनासाठी. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेस आम्ही तोंड उघडू आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगू, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणन की ही माझा दास किंवा दासी, माझी मुलगी किंवा मुलगा. प्रेज लॉर्ड. तर आपण वाचूया काय म्हटलं या ठिकाणी. मत्तयाचा 5 अध्याय 1 ते 16 पर्यंत आपल्याला वाचायचे. तेव्हा तो समुदायास पाहून तो डोंगरावर गेला आणि तो बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने आपले तोंड उघडून त्यांना शिकविले. तो म्हणाला, जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत. माझं दुसरं बायबल सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य आहेत. पण या ठिकाणी माझं बायबल पंडित रमाबाईचं आहे, म्हणून या ठिकाणी आशीर्वादित म्हणून लिहिलं आहे. आणि आशीर्वादित हे खूप चांगला शब्द आहे नाही का. तर आपण वाचूया. जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहेत. जे शोक करीतात ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना न्यायीपणाची भूक व तहान लागली आहे ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते आशीर्वादित आहे, कारण ते दया मिळवतील. जे अंतःकरणाचे शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. जे समेट करणारे आशीर्वादित आहेत, कारण ते देवाचे मुलगे म्हटले जातील. न्यायपणाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते आशीर्वादित आहे, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळं लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. आनंद करा आणि फार उल्हास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण जे भविष्यवादी तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. प्रेज लॉर्ड. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, परंतु मिठाची चव गेली तर त्याला कशाने मिठविता येईल. त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जावे, याशिवाय कशाच्याही उपयोगी नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून तो मापाखाली ठेवीत नाहीत, तर दिवटणीवर ठेवतात. मग जे घरात आहेत त्या सर्वांना तो उजेड देतो. तसाच तुमचा उजेड माणसापुढे प्रकाशो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या वचनाची निंदा होऊ नये म्हणून आम्हाला काय करायचं? चांगलं राहायचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे जे चरित्र आहे त्याची चरित्राकडे बघून, त्याच्या जीवनाकडे बघून आम्हाला आमचं जीवन काय करायचं आहे? बदलायचं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त का बरं असा चांगला राहिला? प्रभू येशू ख्रिस्त का बरं इतका प्रामाणिक राहिला? प्रभू येशू ख्रिस्तांनी का बरं आपल्या शिष्यांचे पाय धुतले? इतका नम्र बनला की आपले शिष्यांचे पाय धुतले पण आणि कमराच्या रुमालाने पुसले पण. प्रियांनो, आज एवढं नम्र आणि इतकं प्रामाणिक, इतकं इमानदार कसं राहतात का लोक, हे बघायचं आम्हाला.
प्रेज लॉर्ड. तर जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाही का मार्गावर चालतोय, पावलावर पाऊल धरून चालतोय, तर प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. पण जर आम्ही चालत नाही तर मग आम्ही काय करतोय? प्रेज लॉर्ड. ह्या जगामध्ये गुरफडून जाण्याच्या खूप काही गोष्टी आहेत. खूप गोष्टीमध्ये आपण काय होत जातो? गुरफडून जातो. आज खूप काही आहे. येशू ख्रिस्तापासून वेगळं करण्यासाठी खूप काही आहे. म्हणजे अगदी पावलावर असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण काय करतो? सोडून देतो आणि जगाच्या मागं लागतो, संसारिक जीवन जगतो. प्रियानो, पण काय प्रभूची इच्छा ती आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ती आहे का प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला हेच विसरून गेलेत लोक. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कशासाठी आला? की त्यांनी आम्हाला जे ठेवलं या ठिकाणी, जी आमची नाही का त्याची ठेवण्याची जी योजना आहे, जी मनुष्य घडण्याची योजना आहे, ती मनुष्य काय केलेले? विसरून गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. मनुष्याने काय केलं? ती योजना, त्याची योजनाला काय केलं? विसरून गेलेलं आहे. पण त्याची योजना ही आहे प्रियानो, की त्यांनी काय करायचे? मनुष्य जर घडलाय तर त्या मनुष्याने काय करायचे? प्रभू येशू ख्रिस्ताची काय करायची? सुवार्ता प्रचार करायचा आहे. आणि आम्हाला कशासाठी निवडले? आम्हाला कशासाठी त्यांनी नेमून ठेवले? आम्हाला कशासाठी त्यांनी जिवंत ठेवलं आहे? तर हे आम्हाला बघायला पाहिजे. त्याची इच्छा काय? त्याच्या इच्छानुसार जगायचे. त्याची इच्छा हीच आहे की त्याचं काम करायचं आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची इच्छा हीच आहे की आम्हाला त्याचं काम करायचं आहे आणि त्याचं काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रेज लॉर्ड. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे एवढं शब्द मी बोलते, कारण की तेच संदर्भ, सगळं सारांश काय आहे? सगळं बायबलमध्ये जेवढे वचन आहेत सगळ्यांचा सारांश काय आहे? सर्वांचा सारांश हाच आहे की मत्तयाचा 28 अध्याय त्या 18 ते 20पर्यंत जे वाचलं आपण, ते प्रभू येशू ख्रिस्तांनी जी आज्ञा दिलेली ती आज्ञा आम्हाला पाळायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी आज्ञा आहे, जी आज्ञा त्यांनी आम्हाला दिलेली, त्या आज्ञेला आम्हाला काय करायचं आहे? पाळायची आहे, मानायची आहे. ती आज्ञेनुसार आम्हाला जगायचं आहे. ती आज्ञा जर आम्ही पाळत नाही आहे, जर मत्ते 28 आणि 18पासून 20पर्यंत जे वचन आहेत ते प्रत्येक मनुष्यासाठी, ज्याच्याकडं वचन आहे, ज्याच्याकडं बायबल आहे, त्यांनी ती आज्ञा पाळायची आहे. प्रेज लॉर्ड. जो विश्वासणारा आणि अविश्वासणारा जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, त्यांनी प्रत्येकाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर उभं राहायचं एक दिवस न्यायासाठी. प्रत्येक जण त्या ठिकाणी उभा राहणार आहे. त्यानं मग काय करायचं आहे? मग कसं करायचं आहे? म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की नाही पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र आज आपण पाहिलं तर त्याचं चरित्र असं इतकं नम्र आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त इतका चांगला राहिला नाही का? आपल्या शिष्यांचे देखील त्यांनी काय केले? पाय धुतले आणि आपल्या कमरेच्या रुमालाने त्यांनी ते पाय पुसले. तर मग जसा प्रभू येशू ख्रिस्त राहिला, जर आम्ही त्याची प्रजा म्हणतोय, जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझी प्रजा, माझे लोक आहेत, मग जर तो माझे लोक म्हणतो तर मग त्याचे लोक कसे राहायला पाहिजे? प्रेज लॉर्ड. त्याचे लोक कसे राहिले पाहिजे? त्याच्यासारखे राहिले पाहिजे ना. तेव्हाच तर आम्ही म्हणू शकतो की आम्ही त्याची प्रजा आहे, आम्ही त्याचे परमेश्वराचे लोक आहोत आणि आम्ही त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी मग आम्ही तयार आहोत. प्रेज लॉर्ड. जर आम्हाला स्वर्ग पाहिजे तर त्याचं काम करायला नक्कीच पाहिजे. प्रेज लॉर्ड. मी या ठिकाणी माझा व्हिडिओ समाप्त करत आहे आणि तुम्ही देखील बायबल वाचत जा. मी पुन्हा एकदा सांगते, कारण की बायबल वाचल्याने आम्हाला काय होते? समजतं आहे ना, वचन काय सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतो आहे, पिता परमेश्वराची इच्छा काय, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय, हे आम्हाला कळतं आणि आम्हाला ते कळणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ज्यावेळेस आमच्या अंतःकरणात येईल त्यावेळेस ते काय करणार? आम्हाला समजबुद्धी ज्ञान देणार. प्रेज लॉर्ड. आम्हाला समजबुद्धी ज्ञान देणार आणि आम्हाला ते कळालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर आपण छोटीशी प्रार्थना करते आणि मी या ठिकाणी माझा व्हिडिओ समाप्त करत आहे. पुन्हा मी दुसरा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे आणि पुन्हा सांगू इच्छिते मी, कारण की खरी शिक्षा, खरं वचन, सत्यवचन जे मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवलं, 2 तिमोथी काय आहे, 2 तिमोथी है ना, एक मिनटं पुन्हा मी वाचून दाखवते, कारण की हे वचन खूप सुंदर आहे. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 15 वचन. तर तुम्ही वाचा, खूप सुंदर आहे. कारण की तसंच आम्हाला
व्यवस्थितपणे परमेश्वराचं वचन जर सांगायचं आहे आम्हाला, तर व्यवस्थितपणे नीट जसं वचन सांगतं तसं आम्हाला सांगायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा बोलते असं वचन आम्हाला सांगायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या तोंडातून त्याच्या मुखातून बोलतोय असं आम्हाला बोलायचं आहे ते वचन. प्रेज लॉर्ड. तरी आम्ही छोटीशी प्रार्थना करते आणि मी माझा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करत आहे. आणि पुन्हा मी दुसरा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर नक्कीच येणार आहे. आणि या आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकलीस माझ्या देवा. खरोखर प्रभू राजा, पूर्ण संदेशमध्ये प्रभू राजा तू आमच्या संगती होतास. तुला धन्यवाद देते प्रभू राजा. माझा ताबा तू घेतला, तुझे उपकार मानते. प्रार्थना करते हा व्हिडिओ जो कोणी पाहते माझ्या देवा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रार्थना करते माझ्या देवा, तुझं चरित्र बघून माझ्या देवा आम्ही आमचं चरित्र प्रभू राजा तुझ्यासारखं करावं, तुझा स्वभावासारखा आमचा स्वभाव व्हावा म्हणून बापा तू कृपापूर्वक दया कर, मदत कर माझ्या देवा. तुझं वचन समजण्यासाठी प्रत्येकाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य दे माझ्या देवा. आणि हो दे प्रभू राजा तुझ्या चरणाजवळ प्रत्येकजण आपल्या खऱ्या अंतकरणाने, खऱ्या बुद्धीने, खऱ्या ज्ञानाने, खऱ्या शक्तीने प्रभू तुझ्यावर प्रेम करणारा असं होऊ दे माझ्या देवा. सगळे पिता तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकलीस, उपकार मानते. असं तू करतेस, तुला धन्यवाद देते. येशूच्या नावात प्रार्थना केली मी त्या सगळे पिता. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. या मी समाप्त करत आहे.